म्हणजे एक भोंदू बाबा अजून काय काय उद्योग हा करत होता हे देवालाच ठाऊक. पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलंही कॉम्प्रोमाइज किंवा कुठल्याही दबाव जर कोण टाकत असेल तर मला वाटतं ते होता कामा नये. आज महाराष्ट्रामध्ये आमच्या अपेक्षा आहेत की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे हे आत्तापर्यंत जी इन्क्वायरी केली आहे त्याच्यात सातत्य ठेवून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आधी आभार मानले. कारण का ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आधी अनेक सत्तेतलेही लोक आलेले आहेत. पण ह्या भोंदू बाबाच्या विरोधात पोलीस यंत्रणा आणि होम मिनिस्ट्री जे करते ते स्वागतच केलं पाहिजे. त्याचं अच्छे को अच्छा बोलना चाहिए. जर सरकार जरी आम्ही विरोधात असले तर चांगलं काम करत असतील तर त्याचं स्वागत केलंच पाहिजे. आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री जी पावलं टाकतायत त्याचं स्वागत आहे. पण एवढीच इच्छा आणि विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्याला की कुठल्याही दबावाला बळी पडू नका. तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि असल्या बाबतीत कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या ज्या गोष्टी झाल्या त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत.